मी दत्तात्रय बागडी, आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। रेल्वे ग्रुप डी ची जी काही एग्जाम आहे ती 23 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार आहे। त्या अनुषंगाने आपण गणितचे मागील वर्षाचे प्रश्न पाहणार आहोत। तर आपण त्याविषयी पहिले लेक्चर टाकलेलं आहे। जर कुणी पहिले लेक्चर बघितलं नसेल तर त्यांनी पहिले लेक्चर बघा, तसंच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राइब सुद्धा करा। त्यामुळे काय होईल, जो पण आम्ही व्हिडिओ टाकेल ते सर्वप्रथम तुम्हाला येऊन मिळेल। आज आपण ग्रुप डी चे मागील वर्षाचे प्रश्न पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न बघा, हा पहिला प्रश्न आहे sin x अधिक cos x बरोबर वर्गमूळामध्ये 2 sin x तर tan x ची किंमत किती। आता गणितला ग्रुप डी मध्ये 25 मार्क आहेत। किती मार्क आहेत? 25 मार्क। ते 25 पैकी 25 मार्क जर पाडायचे असेल तर अशा पद्धतीची सोपी एक्झाम्पल येणार आहेत। गणित कशी येणार आहेत? सोपी। खरं बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा। आता दिलेलं काय, sin x + cos x असं दिलेलं आहे आणि उत्तर कशामध्ये आलेले आहेत बघा। तर तुम्हाला वाटते की हे गणित सुटणार नाही, तर गणित सुटणार। तर बघा, sin x + cos x बरोबर वर्गमूळामध्ये 2 sin x हे दिलेलं आहे आणि ह्याच्यातून आपल्याला तयार करायचं आहे tan x। त्या tan x ची आपल्याला किंमत काढायची आहे। जर tan x ची किंमत काढायची असेल तर करायचं काय बघा। तर sin x अधिक cos x बरोबर वर्गमूळामध्ये 2 sin x। आता काढायचं काय? tan x काढायचं आहे। तर बघा, ह्याच्यामधून tan x तयार कसं होईल हे बघायचं आपण। काय बघायचं? ह्याच्यामधून tan x तयार कसं होईल। तर तुम्हाला माहिती आहे tan x म्हणजे काय असते, तर tan x बरोबर 1 काय असतोय, cot x असतोय। हे tan x चा फॉर्म्युला आहे। तसंच tan x बरोबर काय असते, एक अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला, तर tan x बरोबर sin x भागिले काय असते, cos x हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला। जर बघायला गेले तर इथं sin x दिलेला आहे, खरं त्या sin x ला छेदामध्ये cos x आहे का, तर छेदामध्ये cos x नाही। त्यामुळे जर आपल्याला इथं छेदामध्ये cos x आणायचा असेल तर आपण करायचं काय, याला भागिले cos x करायचं। आता ह्याला भागिले cos x केला म्हणून ह्याला सुद्धा भागिले cos x करायचं आणि ह्याला सुद्धा भागिले काय करायचं, cos x करायचं। म्हणजेच काय, बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला cos x ना आपण काय केलेला आहे, भागलेला आहे। आता का भागलेला आहे, कारण आपल्याला काढायचं काय, tan x म्हणून भागलेला आहे। तर sin x अपॉन cos x काय असते, tan x असते। sin x अपॉन cos x काय असणार आहे, tan x प्लस cos x भागिले cos x काय असणार आहे, 1 असणार आहे। बरोबर वर्गमूळामध्ये 2 हे आहे तसं आणि sin x भागिले cos x काय असणार आहे, tan x असणार आहे। आता काय करतोय बघा, हे जे tan x आहे ना ते बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला टाकायचं। म्हणजे इथं काय राहिला, 1 बरोबर वर्गमूळामध्ये 2 tan x वजा काय झालं, tan x झालं। आता ह्या दोघांच्या मधून म्हणजे ह्याच्यामधून आणि ह्याच्यामधून बाहेर कॉमन काय पडतंय, tan x बाहेर काढूया आपण। म्हणजेच काय उरते बघा, वर्गमूळामध्ये 2 हे उरतोय आणि वजा चिन्ह उरते। आता इकडं काय उरते, काय उरत नाही, म्हणजे तिथे काय उरतोय, 1 उरतोय आणि हा tan x काय झाला, कंसाच्या बाहेर निघाला। ते कळालं इथं? इथं बघा कशा पद्धतीने मी अनेकदा सांगतोय। आता ह्या दोघांच्या मधून, ह्याच्यामधून आणि ह्याच्यामधून कॉमन काय निघते, तर tan x बाहेर निघते। मग राहते काय, तर बघा लक्षात ठेवायचं। आता tan x आपण काय करूया, बाहेर काढूया। तर राहते काय, हे वर्गमूळामध्ये 2 राहतोय, हे वजा चिन्ह। आता इकडे tan x तर बाहेर निघले, काय राहत नाही म्हणजे काय राहतोय, 1 राहतोय आणि हे कंस पूर्ण झालं। हे इकडे ऑलरेडी आहेच। आता ह्या tan x ची आपल्याला किंमत काढायची आहे, तर हा कंस इकडे येणार। म्हणजे 1 हे इकडे गुणाकारामध्ये आहे की नाही, tan x ला 1 भागिले काय होणार, वर्गमूळामध्ये 2 वजा 1 बरोबर काय येणार, tan x येणार। म्हणजे tan x ची किंमत काय येणार, 1 भागिले वर्गमूळामध्ये 2 वजा 1 आणि पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय बरोबर उत्तर आहे। तर बघा कशा पद्धतीने tan x ची किंमत काढली, अत्यंत सोपा आहे गणित, तर हे लक्षात घ्या तुम्ही। 2 नंबरचा प्रश्न, रुपये 2000 वर 2 वर्षासाठी 10% वार्षिक व्याज दराने सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील अंतर किती, यांच्यामधील अंतर किती। हा RRB ग्रुप डी 25/9/2018 ला विचारलेला प्रश्न आहे। बघा हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे, IMP क्वेश्चन आहे हा। तर काय विचारलेलं आहे बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यामध्ये अंतर विचारलेलं आहे। जर अंतर विचारलेलं असेल, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, ते पण किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी जर विचारलेलं असेल, लक्षात ठेवा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यामधील अंतर विचारलं असेल आणि ते पण किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी, तर एक तुम्हाला सांगतोय फॉर्म्युला लक्षात ठेवा, D म्हणजेच अंतर, P कंसामध्ये R भागिले 100 आणि काय बघा लक्षात ठेवायचं, इथं 2 घाताला किती घ्यायचं, 2 घ्यायचं। आता P म्हणजे काय बघा, मुद्दल, P म्हणजे प्रिन्सिपल, मुद्दल, मूलधन
डी म्हणजे काय अंतर, आर म्हणजे काय बघा लक्षात किती टक्के दरानं, दर म्हणजे आर आणि 2 म्हणजे काय बघा लक्षात ठेवायचं ही जी वर्ष आहेत ना ती 2 वर्ष. हे डायरेक्ट सूत्र इथं वापरायचं. पी ची किंमत किती दिलेली आहे 2000 दिलेली आहे, आर किती दिलेला आहे 10 दिलाय भागिले 100 आणि त्याचा घात किती आहे 2 आहे. म्हणजेच बघा लक्षात ठेवायचं 2000 गुणुले 10 भागिले 100 एकदा गुणुले 10 भागिले 100 आणि एकदा, कारण काय इथं वर्ग आहे, वर्ग म्हणजे 2 वेळा, ही जी संख्या आहे ना ती 2 वेळा दिली मी. आता ह्या 2 शून्य गेल्या, ह्या 2 शून्य गेल्या, ही शून्य गेली, ही शून्य गेली, उरलं किती 20, म्हणजे काय आलं उत्तर ₹20 हे त्याचं बरोबर उत्तर. बघा लक्षात ठेवा अतिशय इम्पॉर्टंट गणित आणि जास्तीत जास्त 2 वर्षासाठीच विचारलं जातं. जर म्हणाले 2 वर्षासाठी विचारलं असेल तर डायरेक्ट सूत्र वापरायचं डी बरोबर पी कंसामध्ये आर भागिले 100 आणि कंसाचा वर्ग. ओके, तर इथं पी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे मुद्दल मूलधन, आर म्हणजेच काय व्याजाचा दर आणि 2 म्हणजेच काय हे किती वर्षासाठी दिलेलं आहे ते डायरेक्ट सूत्रामध्ये टाकायचं, तुम्हाला त्याच्यामध्ये अंतर निघून जाईल एवढं हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा IMP क्वेश्चन आहे. तर प्रश्न क्रमांक 3 बघा, खालीलपैकी कोणत्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू असतील. तर तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाला 3 बाजू असतात. आता काय विचारले काटकोन त्रिकोणाच्या कुठल्या बाजू असतील असं म्हटलेलं आहे. आता आपण हा एक काटकोन त्रिकोण असा घेतला समजा, तर काटकोन त्रिकोणाची सगळ्यात मोठी बाजू म्हणजे काय असत्या कर्ण. काटकोन त्रिकोणाची सगळ्यात मोठी बाजू असते कर्ण. मग काटकोन त्रिकोणाच्या बाजू बघायच्या कशा, तर त्याच्यासाठी एक प्रमेय आहे आणि ते प्रमेय कुठला आहे पायथागोरसचं प्रमेय. कुठलं प्रमेय पायथागोरसचे प्रमेय हे प्रमेय आहे. तर पायथागोरसचं प्रमेय काय सांगते कर्णचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतोय, बरोबर आहे. आता आपण बघायचं खरं ह्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन आता काढायचं म्हणजे सुरुवात पहिला ऑप्शन बघायचा कसा बघा, 115 सेंटीमीटर म्हणजे कर्ण असणार 115 सेंटीमीटर, 115 चा वर्ग 84 चा वर्ग करणार अधिक 63 चा वर्ग करणार आणि बरोबर चिन्हाच्या बाजूला इथे एवढी संख्या येईल, बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला संख्या आली तर त्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहे असं तुम्ही म्हणणार. मग हे ऑप्शन चेक करणार, हे ऑप्शन चेक करणार, हे करणार, तोपर्यंत तुमचा वेळ काय करणार निघून जाणार. तर त्याच्यासाठी करायचं काय बघा लक्षात ठेवायचं, तर जास्तीत जास्त कुठले ऑप्शन तुम्ही चेक करायचे बघा, जास्तीत जास्त कुठले ऑप्शन चेक करायचे. तर बघा इथं 115 सेंटीमीटर हा कर्ण आहे. समजा काटकोन त्रिकोणाची अनेक बाजू 115 इथं आहे ना 114 असली पाहिजे होती, म्हणजेच काय 115 झाली तर 114 म्हणजे लगेच असली पाहिजे होती. इथं तर तसं नाही ऑप्शन मध्ये. आता दुसरा ऑप्शन बघा, ह्याच्यामध्ये काय बघा 85 सेंटीमीटर हा काय असणार कर्ण आणि दुसरी एक बाजू आहे बघा त्याच्यामध्ये काय आहे ती 84 सेंटीमीटर, म्हणजे हा ऑप्शन तुम्ही चेक करा. म्हणजेच काय बघा कर्ण वर्ग बरोबर बाजू पहिली बाजूचा वर्ग प्लस बाजू दुसरीचा वर्ग. कर्ण वर्ग म्हणजे 85 चा वर्ग बरोबर बाजू वर्ग, एक बाजू घेऊया 84 चा वर्ग आणि दुसरी बाजू घेऊया 13 चा वर्ग. मला सांगा 85 चा वर्ग येणार किती. आता जर ट्रिकने काढायचं असेल तर 5 चा वर्ग काय झाला 25 आणि 8 च्या पुढला आकडा किती असतोय 9, 8 9 72 म्हणजे 72 25 हे काय झाला 85 चा वर्ग, बरोबर आहे. त्यानंतर बरोबर 84 चा वर्ग असणार किती. आता 84 चा वर्ग जर काढायचा असेल फास्ट मध्ये तुम्हाला तर मला सांगा ह्याला बेस किती घ्यायचा 100 बेस घ्यायचा. बेस किती घ्यायचा 100. आता 100 मधनं 84 किती कमी आहे 16 कमी आहे. 100 मधनं 84 किती न कमी आहे 16 न कमी, त्यामुळे 84 मधनं सुद्धा 16 कमी करायचं. 84 मधनं सुद्धा 16 कमी करायचं. आता 84 मधनं 10 गेलं की उरते 74 आणि 74 मध्ये 68 आलं म्हणजे उरणार इथं बघा 68 आलं. आता कमी किती केले 16 आणि त्या 16 चा वर्ग किती असतोय 256. मग इथं काय लिहायचं शेवटी 56 लिहायचं आणि 2 इकडे कॅरी फॉरवर्ड करायचा म्हणजे आलं किती 70 56 हे त्याचं उत्तर असणार. बघा समजलं नसेल तर मी तुम्हाला अनेकदा सांगतोय 84 चा वर्ग काढायचा कसा, नाहीतर सिंपल तुम्ही काय करणार 84 गुणुले काय करणार 84 करणार आणि 84 चा तुम्हाला वर्ग निघून जाणार. तरी पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, 84 ही संख्या बघा लक्षात ठेवा 100 च्या जवळ आहे का नाही, 100 च्या जवळ आहे म्हणजे 100 मी तिला बेस मानला. आता 100 आणि 84 मध्ये अंतर कितीच आहे म्हणजे 100 पेक्षा 84 किती न कमी आहे 16 न कमी आहे का नाही. त्यामुळे 84 मधून काय करायचं 16 कमी करायचं. आता 84 मधून 16 जर कमी केलं तर येते किती 68 येते, बरोबर आहे. 84 मधून 16 कमी केले की येते किती 68 येते. आता कमी किती केले 16 कमी केले त्या 16 चा वर्ग किती लिहायचा
16चा वर्ग आहे 256. खरं इथं काय लिहिलंय फक्त 56. मग हे 2 पुढे का कॅरी फॉरवर्ड केलं, म्हणजे 2 आपण बॅलेन्सला ठेवून हातच्याला घेऊन ह्याच्यामध्ये का मिसळलं. इथं 2 संख्या का लिहायच्या, कारण वर्ग आहे त्यामुळे 2 संख्या लिहायच्या. जर घन असता तर इथं काय लिहिलं असतं 3 संख्येमध्ये लिहिलं असतं. म्हणून बघा लक्षात ठेवायचं 256 मध्ये इथं फक्त 56 लिहिलं आणि 2 ह्याच्यामध्ये मिसळला, ह्या 68 मध्ये मिसळायचा. 68 आणि 2 70 आणि 70 56 हे त्याचं काय झालं उत्तर झालं. म्हणजे 84चा वर्ग 70 56 प्लस 13चा वर्ग 169. या दोघांची ऍडिशन किती येते बघा. 9 आणि 6 काय 15, हातच्याला 1, 6 आणि 5 11, ओके. 11 आणि 1 काय बघा 12, हातच्याला 1, 1 आणि इथं 2 येणार म्हणजे 7, ते झाले बघा. म्हणजे 72 25 बरोबर 72 25. म्हणजे हेच काय असणार काटकोन त्रिकोणाची बाजू. बाकीचं चेक करायची काय गरजच नाही. जर बघा लक्षात ठेवायचं, मी पहिल्यांदा हे चेक केलंच नाही, हे करायचंच नाही, परत हे सुद्धा चेक करायची गरज नाही. आता करायचं काय, इथं 85 सेंटीमीटर आहे आणि तिची बाजू एक बघा लगेच त्याला 85 मधलं एक कमी 84 आहे. आता एक बाजू इथं 112 सेंटीमीटर आहे, एक बाजू लगेच कमी 111 सेंटीमीटर आहे. त्यामुळे चेक करताना पहिला हे चेक करायचं, जर हे बसत असेल तर हे बसते, नाही बसत असेल तर हे बसते. सगळं चेक करायचं नाही, हेच मी तुम्हाला सांगालोय. 1 मार्क मिळणार आहे तुम्हाला, ह्याच्यासाठी तुम्ही 10 मिनिटं घालवायची नाहीत. आणि त्यासाठी बघा लक्षात ठेवायचं 85चा वर्ग कसा ट्रिकनं काढला बघायचं. आता 85चा वर्ग म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतोय 85चा वर्ग, इथं 75चा वर्ग घेतोय, इथं काय घेतोय 65चा वर्ग घेतोय. आता या तिन्ही संख्येच्या शेवटी जर बघायला गेलं किती आहे 5 आहे. या तिन्ही संख्येच्या शेवटी किती आहे 5 आहे. त्यामुळे हे बघा लक्षात ठेवायचं 5 असेल शेवटी तर तिथं काय लिहायचं 5चा वर्ग 25 लिहायचं. आता 8च्या पुढला आकडा किती 9, 8 9 72 लिहायचं. आता इथे शेवटी 5 आहे म्हणून 25. 7च्या पुढला आकडा किती 8, 8 7 56 25 हे त्याचं उत्तर असणार. 5चा वर्ग किती 25 आणि 7च्या पुढचा आकडा किती असतोय 7, 7 सका 42, 42 25 त्याचं उत्तर हे झालं. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 5 आहे त्याचं वर्ग कसं काढायचं कळालं. आणि त्यानंतर बघा आता 84चा वर्ग कसा काढला हे ह्या पद्धतीने ट्रिकनं काढला. नाहीतर तुम्ही काढत बसणारच की 84 गुणिले 84 करत बसणार, मग 4 ने 4 ला गुणणार, 4 ने 8 ला गुणणार, अशा पद्धतीने काढणार. त्यामुळे काय करायचं डोकं स्थिर ठेवायचं आणि प्रॅक्टिस करायचं आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं आहे. आता ट्रिक्स जरी असल्या त्या ट्रिक्सचं सुद्धा प्रॅक्टिस करायचं आहे. त्यावेळी ती ट्रिक्स तुम्ही काय करू शकताय अंमलात आणू शकताय. नाहीतर तुम्ही ती म्हणजेच काय बघा सोडवण्यात आणणार नाही. नाहीतर नुसत्या ट्रिक्स बघत गेलाय आणि ट्रिक्स आता वापरायची कुठं हेच जर माहित नसेल तर ते तुम्हाला गणित सुटणार नाही. त्यामुळे बघा जास्त वेळ घालवायचा नाही, आपण लक्षात ठेवायचं बाबा 1 मार्काला 1 गणित आहे फक्त आपल्याला मिळणार ह्याच्यात. आणि ह्याच्यात जर मी 10 मिनिटं 15 मिनिटं जर घालवली तर बघा आपला पेपरच निघून गेला, आपलं सिलेक्शन हे दूरचीच बाब आहे, एवढं लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 4, अशी सगळ्यात लहानात लहान संख्या माहित करा की तिच्यामध्ये जर 6 कमी केले असता ती संख्या 12 15 20 तसेच 27 ने पूर्णपणे भाग जाईल, किंवा 6 कमी केले असता तिला 12 15 20 तसेच 27 ने पूर्णपणे भाग जाईल असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा आता अशी सगळ्यात लहानात लहान संख्या माहित करायची आहे. म्हणजे ह्या 4 संख्येचा 12चा 15चा 20 तसंच 27चा काय काढायचा आहे तुम्हाला लसावी काढायचा आहे. आता लसावी काढून झाला बघा इथं लसावी काहीतरी आला, मी समजा असा म्हणतोय की लसावी 270 असा लसावी आला, तर हे जे काढले हे त्याचं उत्तर असेल का हो नाही नसणार आहे. काय म्हटलेलं आहे 6 न कमी केले असता म्हणजे उत्तर काय असणार आहे 276 हे उत्तर असणार आहे. इथं लक्षात घ्या बघा आपण ह्याच्यामधून काय बघा लक्षात ठेवायचं 6 कमी केल्यानंतर बघा मी तुम्हाला सांगतो सोडवून दाखवतो पहिल्यांदा. आता 12 15 20 तसं 27 आपण काय काढूया लसावी काढूया. 12 15 20 आणि काय बघा 27 ह्यांचा लसावी काढायचा कसा. आता तुम्ही काय करणार असं इथं हे करणार टेबल आखणार आणि त्यांचा काय करणार लसावी काढणार. लसावी तसा काढायचा नाही. आता बघा इथं जर आपण काय करायचं इथं सगळ्यात मोठा आकडा कुठला आहे 27 आहे. इथं सगळ्यात मोठा आकडा कुठला आहे 27. ह्या 27ला ह्या 3 संख्येने भाग जातोय काय भाग जात नाही. जर जाईल असेल तर 27चा काय म्हणायचा आपण पाडा म्हणायचा. आता 27 1 27 27 2 54 27 त्रिका असं म्हणून चालणार काय पाडा असं करायची काहीच गरज नाही, कारण तुमचे जे ऑप्शन दिलेले आहेत ना ते 546 540 म्हणजे कितीतरी मोठे दिलेले आहेत. मग बघा आता 27चा पाडा म्हणायचा कुठपर्यंत. आता 27 1 27 27 2 54 म्हणायची काही गरज नाही. तर तुम्ही मला सांगा 27 गुणिले 10 असते किती 270 असते.
तिथं पण चालत नाही. आता 27 गुणुले 20 करूया. 27 गुणुले 20 किती असते? 540. 27 गुणुले 2 किती असते? 540. मला सांगा हे 540 याचं उत्तर असणार आहे. 546 तरी 27च्या पाड्यात येणारच नाही. 560 सुद्धा येणार नाही. 500 सुद्धा 27च्या पाड्यात येणार नाही. मला सांगा ह्या 540ला ह्या चौघाने सुद्धा भाग जाते, म्हणजे हाच त्याचा काय असणार आहे? लसावी असणार आहे. हे 27च्या पाड्यात 540च येते. 540 ही दुसऱ्या येतच नाही. मी केले काय? फक्त 27 गुणुले 10 मला माहिती आहे 270 आहे. 27 गुणुले 20 किती असणार आहे? 540 असणार आहे. 27 गुणुले 30 काढता येते. त्यामुळे बघा 27चा पाडा म्हणायचा आहे, खरं असं म्हणायची काही गरज नाही. 27 एके 27, 27 दोन्ही, 27 तिरक डायरेक्ट बघा, कारण का तुम्ही ऑप्शन प्रमाणे जावा. तर हा काढाला तुम्हाला काय झाला? त्याचा लसावी आहे. आता बघा हे 540 आलं, तुम्ही काय करणार? 6 ह्याच्यामधून कमी करणार आणि 6 ह्याच्यामधून कमी केल्यानंतर काय बघा लक्षात ठेवायचं, येणार किती? 534 येणार. हे बघा 534 ह्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये नाही म्हणून राहिलं, कोणतरी 534 ला टिक करणार आणि हे काय म्हणणार? आपलं बरोबरच आहे. तर तसं नाही, याचं उत्तर काय असणार? 546 असणार. म्हणजे बघा अशी लहानात लहान संख्या माहित करायची आहे. तिच्यामधनं हिच्यामधनं जर आपण 6 कमी केलं, काय केलं? 6 कमी केलं, तर ह्या संख्येला ह्या 12 15 20 तसंच 27 पूर्णपणे भाग जाणार आहे. मला सांगा आपण लसावी काढला ही, म्हणजेच 12 15 20 27 भाग जाणारी संख्या काढली आहे कुठली? ही काढल्या. तर ही संख्या बघा लक्षात ठेवायचं, 6 कमी करून आहे का? नाही आहे. त्यामुळे 7 याच्यामध्ये वाढवायचा आहे. ही प्रश्न इथं लक्षात घ्या. त्यामुळे हा आयएमपी प्रश्न आहे, एवढं लक्षात ठेवा. हा काय अतिशय आयएमपी प्रश्न आहे. आणि लसावी काढायचा कसा हा सुद्धा अनेकदा सांगू काय? तर अनेकदा सांगतो. लसावी काढायचा कसा, तर बघा पहिली गोष्ट तुम्ही लसावी काढणार कसा? 12 15 20 आणि काय बघा 27. आता मला सांगा 12 15 20 आणि 27 ह्या आहे ना काय बघा 3 भाग जाते, म्हणून मी काय काढलं? 3 बाहेर काढलं. मूळ संख्या कधी पण बाहेर काढायच्या. 3 म्हणा, 2 म्हणा, 5 म्हणा, 7 म्हणा, बाहेर काढायचे. 3 एके 3, 3 चौक 12, 3 5 15. आता 3 न काय 20 ला भाग जात नाही म्हणून 20 आहे तसं. आणि 3 7 21, 3 8 24, 3 9 27. बरोबर आहे. आता ह्याच्यातून बाहेर काय काढायचं? 4 ला आणि 20 ला ह्या दोघांना कशाला भाग जातोय? 2 न जातोय म्हणून मी बाहेर काढला काय? 2 काढला. बे के बे, बे दुनी 4. 2 न काय 5 ला भाग जात नाही म्हणून 5 आहे तसं. इथे येणार किती? 10. 9 ला काय भाग जात नाही 2 म्हणून आहे तसं. आता बाहेर काढूया किती? बघा इथं 5 काढूया, कारण 5 ला आणि 10 ला हा 5 न भाग जातोय म्हणून 5 बाहेर काढला. 5 आणि 2 ला भाग जात नाही म्हणून 2 आहे तसं ठेवलं. 5 एके 5, 5 दुनी 10, 9 आहे तसं ठेवलं. परत आता इथं 2 बघूया काढूया, कारण 2 इथं 2 वेळा आहे, त्यामुळे 2 बाहेर काढलं तर बे के बे, इथं 1 आहे तसा बे के बे आणि इथं राहिला किती बघा लक्षात ठेवायचं. परत आता ह्याच्यातून 9 ला 3 न भाग जाते म्हणून 3 बाहेर काढला. 1 1 1 3 त्रिक 9. परत आता ह्याच्यातून 3 बाहेर काढला तर 1 1 1 आणि 1. शेवटी 1 1 1 1 आलं पाहिजे. आणि ह्या बघा सगळ्याचा तुम्ही ज्यावेळी गुणाकार करता तो म्हणजे त्यांचा काय असतोय? लसावी असतोय. करा आता 5 दुनी 10, 10 त्रिक 30, 30 दुनी 60, 60 त्रिक 180 आणि 180 त्रिक किती येते बघा? 180 त्रिक 0, 8 त्रिक 24, ह्याच्याला 2, 3 एके 3, 3 आणि 2 5, 540 येतेच बरोबर उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला कळालं ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतोय? लसावी असतोय. ह्या मेथडनं काढण्यासाठी जास्त वेळ लागतोय, म्हणून मी काय सांगतोय बघा 27 चा डायरेक्ट काय करायचा? पाडा म्हणायचा. 27 च्या पाड्यामध्ये आता बघा पाडा कुठेपर्यंत म्हणायचा हे पण डोकं लागलं पाहिजे. पर्यायच बघा किती 500 च्या दरम्यान पर्याय. त्यामुळे 27 च्या पाड्यामध्ये 500 येते कुठं बघा? तर डायरेक्टच आपल्याला काय 27 गुणुले 10 माहित असते 270 आणि 27 गुणुले 20 करता येते. 27 गुणुले 20 किती आहे? 540. आणि हेच तर ऑप्शन मध्ये बसते 540 तर 27 च्या इथं बरोबर आहेच. मग काय करायची गरज नाही, कारण का अशी लहानात लहान संख्या 540 पेक्षा बाबा 500 सुद्धा कमी आहे, तर ते 27 च्या पाड्यात येतच नाही. 500 हे 27 च्या पाड्यात येत नाही, त्यामुळे डायरेक्ट त्याचं उत्तर 540च आहे. हे तुम्हाला लसावी काढायला जर हे कळालं असेल, लसावी अशा पद्धतीनं काढायचा. मी तुम्हाला अनेक विविध गणितामध्ये तुम्हाला सांगतो, तर हे प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 5वा. 6 वर्षा अगोदर सायना आणि प्रदीप यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होते. किती होते? 6:5 होते. 6 वर्षा अगोदर होते. सध्याचा विचार करता पुढच्या 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:10 होईल. तर प्रदीपचं सध्याचं वय किती असं म्हटलेलं आहे.
आता आपण बघा ह्या प्रकारचे प्रश्न सोडवायचे कसे, तर 6 वर्षा अगोदर म्हणजेच काय बघा लक्षात ठेवायचं, सायना आणि प्रदीप यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं, 6:5 होतं. मी म्हणतोय 6 वर्षा अगोदर सायनाचं वय 6x होतं. मी काय म्हणतोय 6 वर्षा अगोदर सायनाचं वय किती होतं, 6x होतं आणि प्रदीपचं वय किती होतं, 5x होतं. जर समजा ह्या वयामध्ये आपण 6 आणि 6 मिसळले तर त्यांचं सध्याचं वय निघणार, त्यांचं काय असणार आहे, सध्याचं वय असणार आहे. बरोबर आहे की नाही. बघा त्यांचं 6 वर्षाच्या अगोदरचं वय मी काय मानलेलं आहे, 6x मानलेलं आहे सायनाचं, आणि प्रदीपचं काय मानलेलं आहे, 5x मानलेलं आहे. आता हे कवाचं आहे, 6 वर्षाच्या अगोदर. मग जर ह्या वयामध्ये आपण जर 6 मिसळलं तर त्यांचं सध्याचं वय निघणार. बरोबर आहे. आता काय म्हटलंय, सध्याचा विचार करता पुढच्या 4 वर्षानंतर, म्हणजे ह्या वयामध्ये हे तर सध्याचं वय झालं, आता ह्याच्यामध्ये जर 4 मिसळलं तर ते काय म्हणणार, पुढच्या 4 वर्षानंतरची वय, तेव्हा त्यांचं गुणोत्तर काय होणार आहे, 11:10 होणार आहे. तेव्हा त्यांचं गुणोत्तर काय होणार आहे, 11:10 होणार आहे. आणि हेच फक्त सोडवायचं आहे. त्याच्यामधून आपण काय करायचं आहे, x ची किंमत काढायची आहे. म्हणजे बघा 6x अधिक 10 होणार आहे बरोबर 5x अधिक काय असणार आहे, 10 बरोबर 11/10. 10 ने याला गुणल्यानंतर काय येणार, 60x अधिक 100 बरोबर 55x अधिक 110. म्हणजेच काय बघा लक्षात ठेवायचं, इथं 5x येणार बरोबर इथं किती येणार, 110 मध्ये 100 गेले की 10 येणार, म्हणजे x ची किंमत येणार किती, 2 येणार. आणि तुम्ही 2 आता टाकणार कुठे बघा लक्षात ठेवायचं. आता तुम्ही 6 वर्षाच्या अगोदर सायनाचं वय मांडलेलं होतं 6x बरोबर आहे, म्हणजे 6 गुणिले 2 किती झालं, 12. आणि त्याच्यामध्ये जर 6 मिसळलं तर सायनाचं सध्याचं वय झालं. प्रदीपचं 6 वर्षाच्या अगोदरचं वय किती होतं, 5x, इथं 2 जर लावला तर 10 झालं. हे 6 वर्षामागचं जर सध्याचं विचारलं तर त्याच्यामध्ये 6 वाढवा, म्हणजे 16 वर्ष ही त्याचं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. 16 वर्ष ही त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. आता ही झाली आपली म्हणजेच कन्सेप्ट वाईज सोडवण्याची पद्धत. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो ती लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये काय सांगतोय, ट्रिक सांगतोय. अशा पद्धतीचं गणित कशा पद्धतीच्या ट्रिकनं सोडवायचं ते बघा. 6 वर्षा अगोदर मला सांगा त्यांच्यामधला अनुपात किती होता, 7:5 होता बरोबर आहे. आणि काय म्हटलंय, 4 वर्षानंतर त्यांच्यामधला अनुपात किती आहे, 11:10. बघा अशा पद्धतीचं गणित दिलेलं असेल ते ट्रिकनं कशा पद्धतीने सोडवायचं आहे. जे वर्षानंतर दिलेलं असते ना, नंतर इथं घ्यायचं पहिल्यांदा, आणि त्यांच्या अनुपातामधील किंवा त्यांच्या गुणोत्तरामधील अंतर इथं घ्यायचं, भागिले क्रॉस करायचं, ह्या गुणोत्तरांना क्रॉस करायचं आणि त्यांच्यामधील अंतर घ्यायचं, गुणुले काय करायचा, गॅप घ्यायचा. म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो बघा. आता 4 वर्षानंतर, इथं वर्षानंतर किती पण म्हणून द्या, 4 म्हणून द्या, 10 म्हणून द्या, 15 म्हणून द्या, खरं नंतर जे दिलेलं आहे ना ते अनुपात काय दिलेत बघायचं, त्यांच्यामधला अंतर घ्यायचं. 11 आणि 10 मध्ये अंतर कितीच आहे, 1 आहे. आता क्रॉस करायचा बघा, 10 × 60, 11 × 5 = 55 आणि 60 - 55 किती येणार, 60 - 55 किती येणार, म्हणजे 5 येणार. म्हणजे क्रॉस करायचा असं आणि क्रॉस गुणाकार करायचा गुणोत्तरांचा आणि त्यांच्यामधील काय करायचं, अंतर घ्यायचं. बघा 10 आणि 6 चा गुणाकार 60 येतोय आणि 11 आणि 5 चा गुणाकार 55 येतोय आणि 60 - 55 येते किती, 5. ते खाली घ्यायचं. आता गॅप म्हणजे काय करायचं बघा. मला सांगा, हे सध्या असं म्हणतोय मी, इथं सध्याचं वय असं म्हणतोय, काय हे सध्या वय म्हणतोय. इकडे 6 वर्ष म्हणजे अगोदर आणि 4 वर्ष म्हणजे नंतर. मला सांगा हे पूर्णपणे किती झालं, हे पूर्णपणे इथपर्यंत 6 वर्ष आणि इथपर्यंत 4 वर्ष, म्हणजे टोटल झाले किती, 10 वर्ष. वयाचा जर विचार करायचा झाला तर झाले किती, 10 वर्ष. म्हणजेच बघा लक्षात ठेवायचं, गॅपच्या ठिकाणी काय लिहायचं, 10 वर्ष. गॅपच्या ठिकाणी 2 वर्ष लिहायचं नाही, 6 आणि 4 मध्ये 2 वजा करायचं नाही. तर बघा 5 × 5, 5 × 2 = 10, म्हणजे आलं किती, 2 आलं. आता काय बघा लक्षात ठेवायचं, ही 6 वर्षा अगोदरच आहे आणि 4 वर्षानंतर. त्या 6 ला जर 2 न गुणलं तर किती ना, 7 × 2 = 12. म्हणजे सायनाचं काय बघा 6 वर्षा अगोदरचं वय, आणि जर 5 ला 2 न गुणलं, 5 × 2 = 10. हे 6 वर्षा अगोदरचं प्रदीपचं वय. जर प्रदीपचं सध्याचं वय काढायचं असेल तर ह्या 10 मध्ये तुम्ही काय करणार, 6 मिसळणार. 10 आणि 6 किती झालं, 16 वर्ष तिचं बरोबर उत्तर. ही झाली तुमची ट्रिक. हे लक्षात ठेवा कशा पद्धतीने सोडवायचं, हे सुद्धा एक महत्वाचं गणित